अरे बेटा, तू कधी आलास आणि असा उदास का बसला आहेस? आज तुझ्या परीक्षेचा निकाल होता ना? काय झाले? किती टक्के पडले तुला? शकुंतलाताई आपल्या मुलाला विक्रमला विचारत होत्या. तेव्हा विक्रम निराश होऊन म्हणाला, आई, मी परीक्षा फर्स्ट क्लास पास झालो आहे. यावर आई खुश होऊन म्हणाली, अरे ही तर खूप आनंदाची बातमी आहे. मग तरीही तू का उदास आहेस? विक्रम म्हणाला, आई, त्याचे असे आहे की माझे मित्र पुढचे शिक्षण घेण्यासाठी परदेशात जाणार आहेत. आई, मलाही. असे बोलता बोलता विक्रम मध्येच थांबला. त्याला त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती ठाऊक होती, तरी तो काही विचार करून पुढे म्हणाला, आई, मी पण जर तिथून इंजिनिअरिंगची डिग्री मिळवली तर माझी लाईफ सेट होईल आणि आपले सर्व प्रॉब्लेम्स दूर होतील. विक्रमने आईला धीर देण्याचा प्रयत्न केला. आपला मुलगा परदेशात जाणार हे ऐकून शकुंतलाताई दुःखी झाल्या. आईला नाराज झालेले पाहून विक्रमची बहीण विद्या म्हणाली, अरे तू परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचा विचारच कसा केलास? इथे कितीतरी चांगले कॉलेजेस आहेत. तुला पुढे शिकायचे आहे तर तू इथे राहूनही शिकू शकतोस. आणि तसेही तुला तर ठाऊकच आहे की आई बाबा आपल्या शिक्षणाचा खर्च खूप मुश्किलीने करत आहेत. आई म्हणाली, बाळा, तुझ्या शिक्षणासाठी आधीच हे घर गहाण पडले आहे आणि ह्या घराला कर्जातून मुक्त करणे आपल्यासाठी सोपे नाही. तुझ्या बाबांच्या डेअरी व्यवसायातून फक्त आपल्या रोजचा खर्च निघतो, त्यामुळे आपण परदेशात जाण्याचा खर्च उचलण्याचा विचारही करू शकत नाही. तिथे जाऊन अभ्यास करायला आणखी खर्च येईल. विक्रम म्हणाला, आई, तुझ्या लक्षात येत नाहीये की मला काय म्हणायचे आहे. अगं, आता घेतलेला एक योग्य निर्णय माझे भावी आयुष्य उज्ज्वल करू शकतो. मी जर परदेशातून शिक्षण घेतले तर यश माझ्या पायाशी लोटांगण घालेल. आपले आयुष्य बदलून जाईल. आणि आई, अगं, मी एकटा थोडीच जाणार आहे परदेशात. माझे मित्रसुद्धा सोबत असणार आहेत. जर त्यांच्या आईवडिलांना त्यांना परदेशात पाठवण्यासाठी काही प्रॉब्लेम नाही तर मग तुला काय अडचण आहे? आई म्हणाली, पण विक्रम, तुझ्या बहिणीच्या शिक्षणाचा देखील खर्च आहे. थोडेसे समजून घेण्याचा प्रयत्न कर. विक्रम म्हणाला, आई, तू तर नेहमी हा खर्च तो खर्च हेच बोलत असतेस. फक्त एकदा शेवटचे माझे ऐक. आई, मी तिकडे जुगार खेळायला जात नाही. फक्त माझ्या शिक्षणासाठी पैसे खर्च करायला सांगतो आहे. जेव्हा मी कमवायला लागेल तेव्हा तुमचे सर्व कर्ज चुटकीसरशी फेडून टाकेन. तेवढ्यात विक्रमचे बाबा दिनकरराव आले आणि म्हणाले, काय बोलणे चालले आहे मायलेकाचे? शकुंतलाताई म्हणाल्या, अरे तुम्ही आलात. थकला असाल तुम्ही बसा. मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते. दिनकरराव घरात आल्याबरोबर शांतता पसरली. पाणी देत शकुंतलाताई म्हणाल्या, आता तुम्हीच समजवा तुमच्या मुलाला. ह्याच्याशी मी आणखी वाद नाही घालू शकत. विक्रम म्हणाला, बाबा, मला माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी करून दाखवायचे आहे. मला हे मध्यमवर्गीय आयुष्य जगायचे नाही. माझी स्वप्न खूप मोठी आहेत, त्यामुळे मला मन मारून जगायचे नाही. दिनकरराव म्हणाले, बेटा, मग तुला कोणी मनाई केली आहे? स्पष्ट बोल, तुला काय म्हणायचे आहे? शकुंतलाताई म्हणाल्या, परदेशात जाऊन शिक्षण घ्यायचे म्हणतोय तुमचा मुलगा. मी म्हणते, एवढे पैसे आणायचे कुठून? दिनकरराव सुद्धा हे ऐकून चकित झाले, पण त्यानंतर प्रकरण आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत म्हणाले, शकुंतला, आपला मुलगा मोठा झाला आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला रागावणे योग्य नाही. तू जा, माझ्यासाठी चहा घेऊन ये. मी याला समजावतो. शकुंतलाताई स्वयंपाक खोलीत निघून गेल्या. त्यानंतर दिनकरराव विक्रमला म्हणाले, बाळा, आपली आर्थिक परिस्थिती चांगली नाही. आपल्या पूर्वजांचे हे घर गहाण ठेवून तुम्हाला चांगल्या शाळेत घातले, चांगले शिक्षण दिले. विचार केला, मुलगा कमवायला लागला की हे घर सोडवू. पण तू तर पुढच्या शिक्षणाचे बोलत आहेस. ते पुढे म्हणाले, मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत डेअरी सांभाळतो. दिवसभर माझे कपडे शेणामध्ये भरलेले असतात. पण मी आजपर्यंत तुला तुझे शिक्षण सोडून मला माझ्या कामांमध्ये मदत करायला सांगितली नाही, जेणेकरून शिक्षणातून तुझे लक्ष भटकू नये. पण याचा अर्थ असा नाही की तू तुला वाटेल ती फरमाईश करशील आणि आम्ही ती पूर्ण करेल. आणि 4-5 वर्षांनी तुझ्या बहिणीचे लग्नसुद्धा करायचे आहे. विक्रम म्हणाला, मग बाबा, मी कधी नको म्हटले आहे. पण माझी एवढीही इच्छा मात्र काहीही करून पूर्ण करा. मला नोकरी लागताच मी तुम्हाला एवढे पैसे देईन की तुम्ही सांभाळू शकणार नाही. मग त्या पैशातून तुमचे सर्व कर्ज फिटेल आणि विद्याचेही लग्न धूमधडाक्यात करता येईल. मुलाचे बोलणे ऐकून दिनकरराव शकुंतलाताईंना म्हणाले, शकुंतला,
मला विक्रमचे बोलणे योग्य वाटते आहे. त्याला स्वतःचे आणि आपलेही आयुष्य सावरायचे आहे, तर मग यावर आपला आक्षेप नसावा असे मला वाटते. शकुंतलाताई म्हणाल्या, पण याला परदेशात पाठवण्याचा आणि त्याच्या तिथल्या शिक्षणाचा खर्च आपण कसा करणार आहोत हा विचार केला आहे का तुम्ही? त्याचीही व्यवस्था होईल. नवऱ्याचे बोलणे ऐकून शकुंतलाताई विचारात पडल्या. आपल्या नवऱ्याची काळजी आणि मुलाचा हट्ट त्यांना आतल्या आत खात होता. सर्व पैसा मुलावर खर्च केला तर मुलीचे काय होईल? एक तर आधीच एवढे मोठे कर्ज आहे आणि वरून हे संकट. काय करावे हे शकुंतलाताईंना समजत नव्हते. शकुंतलाताईंनी अनेकदा मनाई करूनही शेवटी दिनकररावांनी विक्रमला स्वीकृती दिली. आय लव्ह यू बाबा असे बोलून विक्रमने आपल्या वडिलांना मिठी मारली आणि धावत आपल्या मित्रांना भेटायला निघून गेला. त्याने परदेशात शिकण्यासाठी कॉलेजचा फॉर्मसुद्धा भरला. हा विचार करून की वडिलांनी स्वीकृती दिली आहेच तर ते पैशांची व्यवस्था कुठूनही करतील. रात्रीचे जेवण करून जेव्हा शकुंतलाताई झोपण्यासाठी गेल्या तेव्हा त्यांनी पाहिले तर दिनकरराव पलंगावर पडून छताकडे एकटक पाहत होते. शकुंतलाताई म्हणाल्या, तुम्ही अजून झोपला नाहीत? मला ठाऊक आहे तुम्ही दाखवत नाही, पण काळजी तुम्हालाही वाटत आहे की पैशांची व्यवस्था कशी करावी. दिनकरराव म्हणाले, अगं शकुंतला, काळजी करण्यासारखे काही नाही. मी माझी दूध डेअरी गहाण ठेवण्याचा विचार केला आहे. त्यातून आपल्या विक्रमला परदेशात पाठवून कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी तेवढे पैसे तर नक्की मिळतील. हे सर्व ऐकून शकुंतलाताईंचे डोळे भरून आले. त्या म्हणाल्या, पण अहो, आपले घर तर त्याच दूध डेअरीतून चालत आहे. दिनकरराव म्हणाले, अगं तू उगाच काळजी करते आहेस. मी सर्व हिशोब केला आहे. शकुंतला, जेव्हा विक्रमचे शिक्षण पूर्ण होईल, त्याला चांगल्या पगाराची नोकरी मिळेल, मग तेव्हा तुला ठाऊक तरी आहे का तो किती पैसे कमावू लागेल? अगं आपल्या घरामध्ये इतके पैसे येतील की आजपर्यंतचे सर्व कर्ज फिटून जाईल. तो आपले घरही सोडवेल आणि दूध डेअरीसुद्धा. आपण तर आपले आयुष्य कसे तरी जगत आलो आहोत, पण आपल्या विक्रमचे करिअर बनले आणि आपल्या दोन्ही मुलांचे आयुष्य सुधारले तर माझ्या आयुष्याचा उद्देश पूर्ण होईल. मग त्यानंतर मला मरण जरी आले तरी त्याचे काही दुःख वाटणार नाही. हे ऐकताच शकुंतलाताईंचे मन भरून आले आणि त्या नाराज होऊन म्हणाल्या, हे काय बोलत आहात तुम्ही? मला तर फक्त तुमचाच आधार आहे. तुम्ही आहात तरच माझ्या जगण्याला अर्थ आहे. असे बोलताना शकुंतलाताईंचे डोळेही भरून आले. ठीक आहे, तुम्हाला जे योग्य वाटते तसे करा. मी तुम्हाला मनाई करणार नाही, पण यापुढे तुम्ही तोंडात असे अभद्र शब्द आणणार नाही. नाहीतर लक्षात ठेवा, माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. दिनकररावांनी आपल्या पत्नीला कसे तरी समजावून गप्प केले, पण काळजी तर त्यांना आतल्या आत खात होती की हे सर्व कसे होणार. ते मनात म्हणाले, किती इच्छा ठेवून माझ्या वडिलांनी माझ्यासाठी दूध डेअरी उघडून दिली होती. वडिलांनी दिलेले घर तर आजपर्यंत मी सोडवू शकलो नाही. जर दूध डेअरीसुद्धा गहाण ठेवली तर महिन्याचे व्याज देणे मुश्किल होईल. असा विचार करून दिनकररावांनाही आतून गुदमरल्यासारखे वाटू लागले. त्यांनी संपूर्ण रात्र विचार करण्यात घालवली. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा शकुंतलाताई स्वयंपाक खोलीमध्ये काम करत होत्या तेव्हा दिनकरराव म्हणाले, अगं शकुंतला, डेअरीचे पेपर्स दे. शकुंतलाताईंचे हृदय धडधडत होते तरीसुद्धा त्यांनी काळजावर दगड ठेवून कपाटातून कागदपत्र काढून आपल्या पतीच्या हातामध्ये ठेवली. दिनकरराव म्हणाले, शकुंतला, मी आधी बँकेत जाणार आहे. लोन घेण्यासाठी अप्लाय करायचे आहे. त्यानंतर डॉक्टरांकडे जाणार आहे. त्यामुळे मला घरी यायला थोडासा उशीर होईल. शकुंतलाताई घाबरल्या. त्या म्हणाल्या, काय झाले आहे तुम्हाला? दिनकरराव म्हणाले, अगं काही घाबरण्यासारखे नाही. कालपासून मला थोडेसे गुदमरल्यासारखे वाटत होते. त्यामुळे विचार केला डॉक्टरांना एकदा दाखवावे. यायला उशीर झाला तर काळजी करू नकोस. असे बोलून दिनकरराव निघून गेले. आपल्या नवऱ्याला प्रश्नार्थक नजरेने त्या पाहत राहिल्या. त्यांच्या पतीच्या चेहऱ्यावरील काळजीच्या रेखा त्यांना स्पष्टपणे दिसत होत्या, पण त्या काहीही करण्यासाठी असमर्थ होत्या. संध्याकाळी दिनकरराव थकून घरी परतले तेव्हा शकुंतलाताईंनी विचारले, काय झाले? काय म्हणाले डॉक्टर? दिनकरराव म्हणाले, अगं काही नाही. उलटसुलट काहीतरी खाल्ले होते, त्यामुळे ॲसिडिटी झाली होती. डॉक्टरांनी इंजेक्शन दिले आणि औषधेही दिली आहेत. आता मला व्यवस्थित वाटत आहे. तू काळजी करू नकोस. खरे तर दिनकरराव हृदयविकाराने त्रस्त होते आणि डॉक्टरांनी त्यांना हृदय शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. पण पैशांची कमतरता असल्यामुळे हार्ट सर्जरी करणे सध्या तरी शक्य नव्हते.
मुले आणि बायको काळजी करतील हा विचार करून त्यांनी घरी कोणाला काही सांगितले नाही. दिवस सरत होते. शेवटी तो दिवससुद्धा आला तेव्हा विक्रमला परदेशात पाठवण्यासाठीची सर्व तयारी झाली. बँकेकडून कर्ज घेण्यास मान्यता मिळाली. विक्रमचे परदेशात जाण्यासाठी तिकीट काढण्यात आले. काही पैसे विक्रमच्या बँक अकाउंटमध्ये जमा केले गेले. अश्रुपूर्ण डोळ्यांनी शकुंतलाताईंनी आणि दिनकररावांनी आपल्या मुलाला स्वतःपासून 7 समुद्रापार पाठवले. त्यांची नजर दूरवरच्या विमानाकडे पाहत राहिली ज्यामध्ये विक्रम बसला होता. आमचा मुलगा आमच्यापासून दूर गेला, खूप दूर, असे बोलत शकुंतलाताई आपल्या डोळ्यातील अश्रूंना थांबवण्याचा असफल प्रयत्न करत होत्या. दिनकररावही भावूक झाले आणि भूतकाळातील आठवणींमध्ये हरवून गेले. असे वाटते आहे कालच विक्रमचा जन्म झाला आहे. आमच्या अंगणामध्ये विक्रमच्या रडण्याचे हसण्याचे आवाज घुमत होते. किती लाडात वाढवले होते आम्ही त्याला. आई बाबा, निघून गेला तुमचा लाडका मुलगा. इथे उभे राहून काही फायदा नाही. विद्याचे बोलणे ऐकून ते वर्तमानात परत आले. 3 वर्षांची गोष्ट आहे. ते तर असे निघून जातील. विद्याने आपल्या आईवडिलांच्या डोळ्यातील पाणी पाहून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. काही दिवसांनी फोनची बेल वाजली. दिनकरराव म्हणाले, शकुंतला, विक्रमचा फोन आला आहे. बोल तुझ्या लाडक्या मुलाशी. शकुंतलाताईंनी फोन घेतल्या. त्या म्हणाल्या, हॅलो विक्रम बाळा, तू ठीक तर आहेस ना? जेवण वगैरे व्यवस्थित करतोस ना? तुझ्या तब्येतीची काळजी घे. तिथे आम्ही नाही तुझी काळजी घेण्यासाठी, तुझ्याकडे लक्ष देण्यासाठी. असे बोलता बोलता शकुंतलाताई अचानक रडू लागल्या. शकुंतला, तू पण ना, असे बोलून दिनकररावांनी त्यांच्या हातातून फोन घेतला. पाहता पाहता काही वर्ष निघून गेली. आता विक्रमचा फोन येणे काहीसे कमी झाले होते. आजकाल तो फोन पण करत नाही. काही सांगतही नाही की तिकडे सर्व काही कसे चालू आहे. शकुंतलाताई काळजीच्या स्वरामध्ये बोलतच होत्या की त्याच वेळी विक्रमचा फोन आला. तो म्हणाला, आई, मला नोकरी मिळाली आहे. खूप मोठी कंपनी आहे आणि पॅकेजसुद्धा चांगला देत आहेत. काही महिन्यातच आपल्या सर्व अडचणी दूर होतील. हे ऐकताच आईवडिलांच्या आनंदाला पारावार उरला नाही. दिनकरराव तर पूर्ण गल्लीमध्ये मिठाई वाटण्यासाठी तिथून निघून गेले. पण मनातल्या मनात आईला आपल्या मुलापासून असणारा दुरावा सहन होत नव्हता. ती म्हणाली, बाळा, तुझं शिक्षण तर झालं आहे, तर तू इकडे येऊन नोकरी कर. तुला इकडे सुद्धा चांगली नोकरी मिळेलच ना? तो म्हणाला, पण आई, जो पगार मला इथे मिळतो तो आपल्या देशामध्ये मिळणार नाही. मला काही वर्ष इथेच राहून नोकरी करावी लागेल. बरं, निदान आता तरी घर आणि दुधाशी संबंधित कर्जातून मुक्तता होईल अशी आशा आहे. असा विचार करून शकुंतलाताईंनी सुटकेचा निश्वास टाकून फोन ठेवला. त्यानंतर काही महिने सरले आणि दिनकररावांची तब्येत थोडीशी बिघडत चालली होती. त्यांनी डॉक्टरांना दाखवले तेव्हा डॉक्टरांनी त्यांना लगेचच सर्जरी करण्याचा सल्ला दिला. पण दिनकररावांनी हा विचार करून सर्जरी आत्ता करणे टाळले की जेव्हा मुलगा पैसे पाठवेल तेव्हा काही विचार करता येईल. पण विक्रमचा फोन काही आलाच नाही. त्यामुळे दिनकरराव म्हणाले, अगं शकुंतला, तुझ्या मुलाचा फोन आलाच नाही. त्याला फोन लावून बघतेस का? बरेच दिवस झाले. आता अलीकडे त्याचा फोन काही येतच नाही. शकुंतलाताई म्हणाल्या, मी काही वेळापूर्वी लावला होता त्याला फोन, पण त्याने उचलला नाही. बहुतेक त्याच्या कामामध्ये व्यस्त असेल. शकुंतलाताईंना ठाऊक होते की बँकेचा हप्ता भरण्याची वेळ जवळ आली आहे आणि पैसे पूर्णपणे संपले आहेत. त्यामुळेच त्यांना नवऱ्याच्या चेहऱ्यावरच्या काळजीच्या रेषा स्पष्ट दिसत होत्या. शकुंतलाताई म्हणाल्या, अहो, मी काय म्हणते, माझे काही दागिने कपाटामध्ये तसेच पडले आहेत आणि आता ते जुन्या डिझाईनचे झाले आहेत. त्यामुळे मी ते दागिने घालत नाही आणि मला आवडतसुद्धा नाहीत. तुम्ही असे करा, त्यांना विकून टाका. तसेही विक्रमला नोकरी लागली आहे. त्याच्या लग्नाच्या वेळी मी नवीन बनवून घेईन. दिनकररावांचे हृदय आधीच धडधडत होते. आता शकुंतलाताईंच्या ह्या प्रस्तावामुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे ते अवाक होऊन आपल्या पत्नीकडे पाहू लागले. त्यांच्याकडे दुसरा पर्यायही नव्हता. सर्व जमापुंजी खर्च झाली होती आणि विक्रम ज्यामुळे ही परिस्थिती ओढावली होती त्याने त्याच्या आईवडिलांना 1 रुपया देखील पाठवला नव्हता. काळजावर दगड ठेवून त्यांना आपल्या पत्नीचे दागिने मोडावे लागले आणि कशी तरी हप्त्याची रक्कम भरली. त्यांची मुलगी विद्याला आईवडिलांची अशी अवस्था पाहवत नव्हती. शिकत असताना ती स्वतःसाठी नोकरी शोधू लागली, जेणेकरून आपल्या आईवडिलांची म्हातारपणात काठी बनू शकेल. प्रतिभावान विद्याला लवकरच एका कंपनीत नोकरी मिळाली. त्यामुळे कुटुंबाची परिस्थिती थोडी सांभाळता आली. मग एके दिवशी फोनची बेल वाजली.
पाहिले तर विक्रमचा फोन होता. त्याने सर्वांना व्हिडिओ कॉलवर यायला सांगितले. शकुंतलाताईंनी दिनकररावांना आणि विद्याला पटकन आवाज देऊन बोलावले. अहो, आपल्या विक्रमचा फोन आला आहे. तो व्हिडिओ कॉलवर बोलवतोय, पटकन या. विद्याने जसा व्हिडिओ कॉल लावला तर समोर विक्रांत एका मुलीसोबत बसला होता. शकुंतलाताईंनी विचारले, विक्रांत, तुझ्यासोबत ही कोण आहे? विक्रांत पटकन म्हणाला, आई, ही तुझी सून आहे. मी इथे लग्न केले आहे. मुलाचे बोलणे ऐकून आईवडिलांच्या पायाखालची जमीन सरकली. शकुंतलाताई चक्कर येऊन खाली पडणारच होत्या की स्वतःला कसे तरी सांभाळत म्हणाल्या, लग्न? असे कसे केलेस तू लग्न? आम्हाला सांगितले सुद्धा नाही. अरे, तुझ्या लग्नाबद्दल आमची किती स्वप्न आणि इच्छा होत्या की चांगली मुलगी पाहून विधिवत तुझे लग्न करावे. आमच्या सर्व इच्छा एका झटक्यात धुळीस मिळाल्या. विक्रम म्हणाला, आई, हे तू काय बोलत आहेस? मी आता तुमच्याकडे परत येऊ शकणार नाही. त्यामुळे मी इथेच नवीन घर खरेदी करून लग्न केले आहे. दिनकररावांना खूप मोठा धक्का बसला. आपली औषधं खाण्यासाठी ते खोलीमध्ये निघून गेले. मुलाचे उत्तर ऐकताच शकुंतलाताईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. विद्याने आईला कसे तरी सांभाळले आणि खोलीमध्ये घेऊन आली. समोर पाहिले तर दिनकरराव त्या दोघींकडे आश्चर्याने पाहत होते. त्यांना पाहून शकुंतलाताई म्हणाल्या, तुम्ही काळजी करू नका. तुमच्या तब्येतीकडे लक्ष द्या. तुम्ही ऐकत आहात ना मी काय म्हणत आहे? दिनकरराव त्या दोघींकडे टक लावून पाहत होते. शकुंतलाताई त्यांना वारंवार विनंती करत होत्या. जसा त्यांनी दिनकररावांचा हात पकडला, त्यांचा हात थंडगार पडला होता. त्यांच्यात काहीच जीव नव्हता. त्यामुळे शकुंतलाताईंना समजायला उशीर लागला नाही की त्यांचा जीवनसाथी त्यांना कायमचे सोडून गेला आहे. शकुंतलाताई आणि विद्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. मुलगा तर आधीच सोडून गेला होता, आता तुम्ही सुद्धा गेलात. असे बोलत शकुंतलाताई मोठमोठ्याने रडू लागल्या. तिकडे वडिलांचे निधन झाल्याची बातमी ऐकून विक्रम दुसऱ्याच दिवशी फ्लाईटने आपल्या घरी परतला आणि येऊन पाहिले तर वडिलांना मुखाग्नी त्याच्या बहिणीने दिला होता. हे सर्व पाहून विक्रांत गुडघ्यावर बसला. आता त्याला त्याच्या चुकीची जाणीव झाली होती. विद्या म्हणाली, दादा, बाबा तर तुझी वाट पाहून पाहून निघून गेले. आता तर आईकडे बघ, कशी निर्जीव पडली आहे. पण तू अशा दगडाच्या काळजाचा कसा निघालास? असे बोलत विद्यासुद्धा मोठमोठ्याने रडू लागली. तो म्हणाला, आई, आई कुठे आहे? त्याने पाहिले तर आई एका कोपऱ्यामध्ये बेशुद्ध पडली होती. तो आईकडे धावत गेला. पण हे काय, आईसुद्धा नवऱ्या गेल्याचे दुःख सहन करू शकली नाही आणि तीसुद्धा हे जग सोडून निघून गेली होती. विक्रांत मोठमोठ्याने रडू लागला. आज विक्रांतला आपल्या कृत्याचा पश्चाताप होत होता, पण आता खूप उशीर झाला होता. मित्रांनो, आई वडील आपल्या मुलांसाठी काय करत नाहीत? त्यांचा प्रत्येक हट्ट पुरवण्यासाठी आपल्या जीवाची पर्वा करत नाहीत. आपला सर्व आनंद त्यांच्यावर कुर्बान करतात. पण तीच मुले मोठी झाल्यानंतर जेव्हा आपल्या पायांवर उभी राहतात तेव्हा आपल्या जबाबदारीपासून पळ काढतात. ती गोष्ट का विसरतात की आईवडिलांच्या पायामध्येच स्वर्ग आहे, बरोबर ना? तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.